हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये. आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत खमंग, कुरकुरीत आणि स्वादिष्ट अशी अळूवडी कशी बनवायची. श्रावण महिना, गौरी गणपती असे सणांचे दिवस म्हणले की आपला अळूवडीचा बेत हा नक्की ठरलेला असतो. तर असाच हा सणांचा उत्साह जो आहे तो आपण द्विगुणित करूया. तर अशी ही कुरकुरीत अळूवडी कशी बनवायची हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता आपण प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करूयात. सुरुवातीला मी इथं 8 ते 10 होतील इतकी अळूची पानं घेतलेली आहेत. अळूची पानं घेताना आपल्याला खूप मोठीही नाहीत आणि खूप लहानही नाहीत, मीडियम आकाराची अशी अळूची पानं घ्यायची आहेत. त्याचबरोबर अळूची पानं सिलेक्ट करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे अळूची पानं जी आहेत ती आपण घेताना ज्या अळूच्या पानांचा देठ काळसर असेल, चॉकलेटी असेल, तर तशा प्रकारची अळूची पानं घ्यायची आहेत. अळूची पानं जी आहेत ती आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहेत. एका मोठ्या भांड्यात भरपूर पाणी घेऊन त्याच्यामध्ये एक 8 ते 10 मिनिटासाठी अळूची पानं जी आहेत ती बुडवून ठेवायची आणि त्यानंतर पुन्हा एकदा चांगल्या पाण्याने ती स्वच्छ करून घ्यायची. ही जी पानं होती ती माझी आता माझ्या घराच्या गार्डन मधलीच होती, त्यामुळे ती इतकी घाण नव्हती. जर आपण काही वेळेला बाजारातनं वगैरे घेतो तर त्यावेळी ती पानं कुठं उगवली असतील हे आपल्याला माहित नसतं. त्यामुळं ती पानं आपण काय करायची, 8 ते 10 मिनिटासाठी व्यवस्थित पाण्यात भिजवून ठेवायची. तर आता इथं मी काय करणार आहे बघा, या पानांचा देठ जो आहे तो काढून घेतलेला आहे आणि त्याच्या ज्या जाड शिरा असतील त्या देखील आपल्याला काय करायच्यात, थोड्याशा कट करून काढून घ्यायच्यात, जेणेकरून आपली अळूची वडी जी आहे ती व्यवस्थित आपल्याला फोल्ड करता येईल. ज्या शिरा आपल्याला खूप जाड वाटतायत तर त्या शिरा आपण काय करायच्या, कट करून घ्यायच्या. त्यामुळे मी सुरुवातीलाच सांगितलं होतं, पानं जी घ्यायची आहेत ती आपल्याला काय घ्यायची आहेत, मीडियम साईजची घ्यायची आहेत. खूप मोठी जर पानं घेतली तर काय होतं, त्याच्या शिरा ज्या असतात त्या जून झालेल्या असतात, त्यामुळे त्याचं काय होणार आहे, फोल्ड आहे तो व्यवस्थित होणार नाही. आणि पानं कोवळी असतील तर त्याची चव जी असते ती वेगळी असती आणि जून झाली तर त्याची चव जी असती ती थोडीशी वेगळी असती. तर त्यामुळं मी मीडियम आकाराची अशी पानं जी आहेत ती सिलेक्ट केली होती. आता इथं मी काय केलंय बघा, सगळ्या अळूच्या पानांचे देठ आणि ज्या काही जाड शिरा असतील तर त्या मी काढून घेणार आहे. अशा प्रकारे सगळ्या अळूच्या पानांच्या शिरा ज्या आहेत त्या मी काढून घेतलेल्या आहेत. तुम्हाला आणखी जर त्या सॉफ्ट करायच्या असतील तर त्याच्यावर थोडंसं लाटणं फिरवून घेतलं तरीही चालेल. यानंतर आता आपल्याला त्याला जे काय आपण पीठ लावणार आहे ते तयार करून घ्यायचं आहे. यासाठी मी जवळजवळ 1.5 बाउल होईल इतकं हरभरा डाळीचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला हिरवी मिरची लागणार आहे. हिरवी मिरची सिलेक्ट करताना मी कमी तिखट अशा 3 हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्या घेतलेल्या आहेत. आता यापासून आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे. तर त्यासाठी मिरची जी आहे ती मी बारीक मोडून घेतलेली आहे. याचबरोबर आपल्याला 15 ते 20 होतील इतक्या लसूण पाकळी लागणार आहे. ते देखील या मी मिरचीमध्ये ऍड करून घेणार आहे. यानंतर आपल्याला 1 इंच होईल इतकं आलं लागणार आहे. आलं जे आहे ते मी थोडंसं कट करून घेणार आहे, त्याच्या पातळ स्लाइस करणार आहे आणि त्या देखील आपण काय करूया, याच्यामध्ये ऍड करून घेऊयात. आलं घेताना जर तुमच्याकडचं आलं तिखट असेल तर कमी वापरलं तरीही चालेल. याचबरोबर आपल्या वडीची चव वाढवण्यासाठी म्हणून याच्यामध्ये आपण जिरे ऍड करणार आहे. जिरे घेताना मी 1 टेबलस्पून होतील इतके जिरे घेतलेले आहेत. चमचा घेताना आपल्याला मीडियम साईजचा चमचा जो आहे तो वापरायचा आहे. आता हे सगळं जे आहे ते आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. आता इथं मी थोडंसं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करूया, जेणेकरून ती पेस्ट जी आहे ती व्यवस्थित होईल. पाणी घालून अशा प्रकारे मिक्सरला मी बारीक पेस्ट जी आहे ती तयार करून घेतलेली आहे. आता ही तयार पेस्ट जी आहे ती आपण हरभरा डाळीचं जे काही पीठ घेतलं होतं त्याच्यामध्ये ऍड करून घेऊयात. सगळी पेस्ट जी आहे ती माझी ऍड करून झालेली आहे. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालूया आणि ते पाणी सुद्धा मिक्सरचं भांडं स्वच्छ धुवून घेऊया आणि ते पाणी सुद्धा आपण काय करूया, याच्यामध्ये परत मिक्स करून घेऊयात. अशामुळं त्यातलं कोणतंही जे वाटण आहे ते काय होणार नाही, आपलं वाया जाणार नाही. यानंतर आपल्याला यामध्ये पाव टीस्पून होईल इतका हिंग ऍड करायचा आहे. हिंग ऍड करून झाल्यानंतर पाव टीस्पून होईल इतकी हळद सुद्धा आपल्याला ऍड करायची आहे.
हिंग आणि हळद ऍड करून झालेला आहे. त्यानंतर 1 वाटी होईल इतकी कोथिंबीर जी आहे ती मी बारीक चिरून घेतलेली आहे आणि ही बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर सुद्धा आपण यामध्ये मिक्स करूयात. यानंतर आपल्याला यामध्ये चिंचेचा कोळ आहे तो ऍड करायचा आहे. तर यासाठी मी थोडीशी चिंच घेतली होती आणि थोडासा गूळ घेतला होता आणि ते जे आहे ते मी ऑलरेडी 1 तासासाठी भिजत ठेवलं होतं. ती चिंच आणि गूळ जी आहे ते व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्याचं मी पाणी जे आहे ते तयार करून घेतलं. तर इथं बघा 2 टेबलस्पून होईल इतकं चिंच गुळाचं पाणी जे आहे ते तयार केलंय. ते मी काय केलं होतं एका गाळण्यामधून व्यवस्थित गाळून घेतलेलं आहे. तर असा हा चिंचेचा कोळ जो आहे तो देखील मी याच्यामध्ये ऍड करणार आहे. चिंचेचा कोळ जर तुम्हाला ऍड करायचा नसेल तर कोकम आगळ घातलं तरीही चालेल. तर आता आपला चिंचेचा कोळ ऍड करून झालेला आहे. त्यानंतर मी पांढरे तीळ घेतलेले आहेत. पांढरे तीळ नसतील तर आपल्या वडीचा जो देखणेपणा आहे तो थोडासा कमी होईल. तर त्यासाठी आपल्याला जवळजवळ 1 ते 1.5 टेबलस्पून होतील इतके पांढरे तीळ त्याच्यामध्ये ऍड करून घ्यायचे आहेत. यानंतर आपण याच्यामध्ये चवीनुसार बारीक मीठ जे आहे ते आपण ऍड करून घेऊयात. सगळे पदार्थ ऍड करून झालेले आहेत. त्यानंतर आपण काश्मीरी लाल घेणार आहे. तर इथं आपल्याला काश्मीरी लाल वापरताना अर्धा टेबलस्पून होईल इतका काश्मीरी लाल लाल मिरची पावडर जी आहे ती आपण ऍड करणार आहे. मला ही एव्हरेस्टची काश्मीरी लालचा कलर जो आहे तो खूप आवडतो, त्यामुळे मी वापरताना एव्हरेस्टची काश्मीरी लाल वापरते. तर आपण इथं काश्मीरी लाल ऍड करताना लक्षात ठेवायचं आहे की आपण मिरची सुद्धा त्याच्यामध्ये ऍड करून घेतलेली आहे, त्यामुळे खूप तिखट अशी आपल्याला करायची नाहीये. तर आता आपलं काश्मीरी लाल ऍड करून झालेला आहे. त्यानंतर आपल्याला पाव टीस्पून होईल इतका खायचा सोडा याच्यामध्ये ऍड करायचा आहे. इथं मी पीठ वापरताना फक्त हरभरा डाळीचं पीठ वापरलं होतं, त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ किंवा इतर कुठलीही पीठं ऍड केलेली नाहीयेत. इथं आपण खायचा सोडा वापरलेला आहे, त्यामुळं आपल्याला आपली जी काय वडी आहे ती खुसखुशीत आणि कुरकुरीत व्हायला मदत होणार आहे. तर आता सगळे पदार्थ जे आहेत ते ऍड झालेले आहेत. आपण सुरुवातीला पाणी लगेचच ऍड करायचं नाहीये. तर जे काही पदार्थ आहेत ते आपण सगळे एकमेकांमध्ये मिक्स करून घेऊया. लगेचच पाणी जर आपण त्याच्यामध्ये घातलं तर काय होईल, सगळे पदार्थ एकसारखे सगळीकडे लागले जाणार नाहीत. म्हणून आपण ते कोरडे असतानाच सगळे मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला थोडं थोडं करून पाणी ऍड करायचं आहे. आपल्याला हे पीठ बनवताना खूप पातळ नाही, खूप घट्ट नाही, ते जेणेकरून आपल्याला फक्त पानांवर व्यवस्थित पसरवता येतील अशा प्रकारे आपल्याला पीठ जे आहे ते तयार करून घ्यायचं आहे. त्यामुळं पाणी ऍड करताना आपल्याला काय करायचं आहे, हळूहळू करून पाणी ऍड करायचं आहे. अशा प्रकारे आपलं पीठ जे आहे ते रेडी झालेलं आहे. त्यानंतर आपण एका चाळणीला जे आहे ते व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे. मी इथं वडी उकडताना स्टीमरमध्ये उकडणार नाहीये, तर एका भांड्यामध्ये पाणी घेणार आहे आणि त्यानंतर मी त्याच्यावर चाळण ठेवून वडी जी आहे ती उकडून घेणार आहे. तर सुरुवातीला मी चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण तयार झालेला वडीचा रोल जो आहे तो आपण यामध्ये ठेवणार आहे, जेणेकरून आपली वडी जी आहे ती चाळणीला चिटकून बसणार नाही. यानंतर आपण पानांना पीठ लावायला सुरुवात करतोय. तर सुरुवातीला मी सगळ्यात मोठं पान जे आहे ते खाली ठेवलेलं आहे. आपल्याला इथं प्लॅटफॉर्म वापरताना एक प्लेन सरफेस असेल असा प्लॅटफॉर्म वापरायचा आहे, जेणेकरून आपल्याला पीठ व्यवस्थित लावता येईल. त्यामुळे मी आधीच किचन कट्टा होता तो व्यवस्थित क्लीन करून ठेवलेला होता आणि त्याच्यावरच मी पानं जी आहेत ती काय करणार आहे, लावून घेणार आहे. तर आता पानांना पीठ लावताना आपल्याला थोडं थोडं करून पीठ लावायचं आहे आणि खूप जाड देखील आपल्याला त्याचा लेअर बनवायचा नाहीये. तर जेणेकरून आपल्याला पानांचीही चव चाखता येईल आणि त्याचबरोबर जे काही आपण हे सगळे इन्ग्रेडियंट्स घालून जे पीठ तयार केलेलं आहे त्याची देखील चव चाखता येईल अशा प्रकारे आपण काय करतोय, पानांना पीठ जे आहे ते व्यवस्थित लावून घेतोय. मीडियम असेल असा लेअर आपण काय करायचा आहे, तयार करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे पहिल्या पानाला व्यवस्थित पीठ लावून झालेलं आहे. त्यानंतर मी याच्यावर दुसरं पान ठेवणार आहे. पहिल्या पानाची टोकाकडची बाजू होती ती माझ्याकडे होती. आता दुसऱ्या पानाची टोकाकडची बाजू आहे ती मी अपोजिट डायरेक्शनला केलेली आहे. तर त्यानंतर या पानाला देखील आपण थोडं थोडं करून एक पातळ लेअर जो आहे तो आपण लावून घेऊया. दुसऱ्या पानावर देखील पिठाचा व्यवस्थित लेअर जो आहे तो आपला देऊन झालेला आहे. त्यानंतर आपण त्याच्यावर तिसरं पान ठेवणार आहोत. पानांची डायरेक्शन जी आहे
ती उलटसुलट करून ठेवायचे, जेणेकरून आपल्याला रोल तयार करताना काय होईल ते इझी जाईल. अशा प्रकारे तिसऱ्या पानाला देखील माझं पीठ जे आहे ते लावून झालेलं आहे. तिसऱ्या पानाला पीठ लावून झाल्यानंतर आपण त्याच्यावर चौथं पान ठेवणार आहोत. चौथं पानाला सुद्धा आपल्याला व्यवस्थित पीठ जे आहे ते लावून घ्यायचं आहे. तर आपल्याला जवळजवळ एक 4 ते 5 पानं एकमेकांवर ठेवून सगळा व्यवस्थित लेअर जो आहे तो देऊन घ्यायचा आहे. 4 ते 5 पानं आहेत ती इनफ आहेत. चौथ्या पानाला देखील पीठ जे आहे ते व्यवस्थित लावून झालेलं आहे आणि त्यानंतर मी याच्या दोन्ही कडा ज्या आहेत त्या फोल्ड करणार आहे आणि त्या कडांना देखील आपल्याला काय करायचं आहे, पातळ लेअर जो आहे तो देऊन घ्यायचा आहे. कडा फोल्ड केल्यामुळे त्याचा एक व्यवस्थित चौकोन तयार होईल आणि आपल्या वडीला देखील आकार काय येईल, चांगला येईल. त्याचबरोबर एकमेकांवर लेयर्स दिल्यामुळं आपल्याला पानांचे भरपूर लेयर्स मिळतील आणि आपली वडी जी आहे ती काय होईल, कुरकुरीत होईल. तर इथं आता आपलं काय झालेलं आहे, कडांना जे आहे ते पीठ जे आहे लावून झालेलं आहे. आता आपण वडीचा रोल जो आहे तो तयार करायला सुरुवात करूया. वडीचा रोल तयार करताना आपल्याला थोडं थोडं प्रेस करून तो रोल जो आहे तो तयार करायचा आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये गॅप राहता कामा नये. गॅप राहिला तर वडी जी आहे ती आपली काय होती, तेलात नंतर सुटू शकते. म्हणून थोडं थोडं प्रेस करत हळूहळू आपण वडीचा रोल जो आहे तो तयार करून घेतोय. तर अशा प्रकारे आपला वडीचा रोल जो आहे तो तयार झालेला आहे. हा तयार रोल जो आहे तो आता मी एका प्लेटमध्ये ठेवून घेणार आहे. अशाच प्रकारे उरलेल्या पानांपासून दुसरा रोल देखील आपण तयार करून घेऊया. दुसरा रोल देखील आपला तयार करून झालेला आहे आणि रोल तयार करत असतानाच मी एका बाजूला काय केलं होतं बघा, पाणी जे आहे ते गरम करायला ठेवलं होतं. पाणी पूर्ण गरम झाल्यानंतर त्याला चांगली वाफ आल्यानंतरच आपण त्याच्यावर तेल लावून घेतलेली चाळण ठेवणार आहे आणि या चाळणीमध्ये आपण हे दोन्ही रोल जे आहेत ते आपण उकडण्यासाठी, त्याला वाफ देण्यासाठी म्हणून ठेवून घेणार आहे. यावर आता मी एक प्लेट ठेवणार आहे आणि प्लेट ठेवून 15 मिनिटासाठी मीडियम फ्लेमवर ही वडी जी आहे ती आपल्याला व्यवस्थित वाफवून घ्यायची आहे. 15 मिनिटं झालेली आहेत. त्यानंतर मी वडी व्यवस्थित शिजली आहे की नाही हे मला चेक करायचं आहे. तर त्याच्यावरची आपण प्लेट काढूया आणि त्याच्यामध्ये थोडासा चाकू आपण डीप करून बघणार आहोत आणि चाकूला जर आपल्या पीठ चिकटलं नसेल तर आपली वडी जी आहे ती तयार झालेली आहे आणि पीठ जर चिकटलं असेल तर तुमची वडी अजून शिजण्यासाठी थोडासा वेळ घेणार आहे. इथं चाकूला आता पीठ लागलेलं नाही आहे, म्हणजे वडी तयार झालेली आहे. तर मी गॅस जो आहे तो आता बंद करून घेतलेला आहे. यानंतर पातेल्यावरून चाळण काढून ती प्लेटमध्ये ठेवलेली आहे आणि वडी जी आहे ती आपल्याला पूर्ण गार होऊ द्यायची आहे. वडीचा बघा आता पानांचा कलर जो आहे तो थोडासा आपल्याला बदलल्यासारखा दिसतोय, म्हणजे वडी जी आहे ती आपली व्यवस्थित शिजून तयार झालेली आहे. पूर्ण गार झाल्यानंतर वडी जी आहे ती मी प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि त्यानंतर ती आपल्याला कट करायची आहे. वडी जर तुम्ही गरम असतानाच कट करायला गेला तर त्याचा आकार जो आहे तो व्यवस्थित कट होणार नाही. त्यामुळं आपल्याला वडी पूर्ण गार होईपर्यंत वाट बघायची आहे. वडी पूर्ण गार झालेली आहे. आता मी ती कटिंगला घेतलेली आहे. कटिंगला घेताना आपल्याला वडी खूप पातळही नाही आणि खूप जाडही नाही, अशा प्रकारे आपल्याला वडी जी आहे ती कट करून घ्यायची आहे. वडी कट करताना आपल्याला थोडंसं नाजूक हातानं काय करायचे, वडी कट करायची आहे. खूप पातळ नाही, खूप जाड नाही, अशा प्रकारे वडी आपली जी आहे ती कट करून झालेली आहे आणि आता आपण पाहू शकतो आपल्याला वडीला लेयर्स सुद्धा काय आलेले आहेत, खूप छान आलेले आहेत आणि वडी आपली सुटलेली नाहीये. अगदी टाईट जे आहे तो रोल आपला व्यवस्थित झाला होता. तर वडी कट करत असतानाच मी एका बाजूला तेल देखील गरम करायला ठेवले. तुम्हाला तळायची असेल तर ती तुम्ही डीप फ्राय करू शकता. जर तुम्हाला तळायची नसेल, थोडीशी तेलावर परतून खायची असेल तर तशी देखील तुम्ही खाऊ शकता. वडी जी आहे ती सगळी कट करून झालेली आहे आणि मला वडी जी आहे ती तळायची आहे. तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. तेलाचा खूप धूर येईपर्यंत गरम नाही करायचं. तर तेल व्यवस्थित गरम झालं की त्यानंतर आपण त्याच्यामध्ये वडी सोडायची आहे आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला वडी जी आहे ती तळून घ्यायची आहे. खूप मोठ्या फ्लेमवर तळली तर ती वरून तळली जाईल आणि आतून कच्ची राहील, किंवा वरून मग जास्त तळली गेली तर ती काय होते, करपली जाते. म्हणून आपल्याला वडी जी आहे ती मीडियम फ्लेमवर तळून घ्यायची आहे. वडी तळताना आपल्याला सुरुवातीला थोडंसं थांबायचं आहे. लगेचच त्याच्यामध्ये चमचा घालून आपण त्याला परतायचा वगैरे प्रयत्न करायचा नाहीये. 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत. वडी एका बाजूनं आपली व्यवस्थित तळली गेलेली आहे. त्यानंतर मी वडीची बाजू जी आहे ती पलटून घेणार आहे. वडीची बाजू पलटताना देखील आपल्याला
हलक्या हातानं पलटून घ्यायचे, जेणेकरून त्याचे लेयर्स जे आहेत ते आपले काय होता नये, सुटता कामा नयेत. दुसरी बाजू पलटी केल्यानंतर ती देखील मी एक 3 ते 4 मिनिटासाठी व्यवस्थित तळून घेतलेली आहे. 3 ते 4 मिनिटानंतर आपल्याला वडीचा कलर जो आहे तो चेंज झालेला दिसेल. आपण पीठ तयार करताना त्याच्यात थोडीशी लाल मिरची पावडर ॲड केली होती. त्यामुळं आपल्या वडीला कलर जो आहे तो छान येणार आहे. तर अशा प्रकारे वडी जी आहे ती आपली व्यवस्थित तळून तयार झालेली आहे. तर त्यातलं पूर्ण तेल जे आहे ते व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये आपल्याला वडी जी आहे ती काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे वडीची पहिली बॅच जी आहे ती तयार झालेली आहे. याच प्रकारे उरलेली वडी जी आहे ती आपल्याला तळून घ्यायची आहे. खरंच आपली वडी जी आहे ती अगदी छान, अतिशय देखणी अशी तयार झालेली आहे. तर तुम्ही देखील ही वडी जी आहे ती नक्की ट्राय करून बघा आणि तुमची वडी जी आहे ती कशी बनलेली आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर ही होती आपली आजची अळूची वडी बनवण्याची रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.